तुमचे भजी मऊ पडतात आणि कुरकुरीत खुसखुशीत होत नाहीत ना, तर अशा पद्धतीने एकदा भजी बनवून बघा. एकदम भारी असे भजी होतात. इथं पालक घेतला आहे, चांगला असा कट करून घ्यायचा, एका भांड्यात काढून घ्यायचा. मेथी धुवून घ्यायची, ती चांगली अशी कट करून घ्यायची आणि पालक ज्या भांड्यात काढला आहे त्याच्यातच मेथी मिक्स करून घ्यायची. एक कांदा घ्यायचा, तोही असा मोठा ओबडधोबड कट करून घ्यायचा आणि तोही मेथी आणि पालकमध्ये मिक्स करायचा. 3 ते 4 हिरव्या मिरच्या कट करून त्यात मिक्स करायच्या. नंतर ओवा घेतला आहे, कुटलेले धने घेतले आहेत, तेही मिक्स करून घ्यायचे. जिरे त्यात टाकून घ्यायचे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आता 5 ते 4 चमचे मी ह्याच्यात बेसनपीठ वापरलं आहे. बेसनपीठ टाकल्यानंतर ह्याच्यात मीठ टाकून घ्यायचं, हळद टाकून घ्यायची, मिक्स करून घ्यायचं. थोडं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे भाज्या एकदम मऊ पडतात आणि ना एकदम छान असा गोळा तयार होतो. थोडासा इथं मी एकदम सोडा वापरला आहे, तुम्ही स्किप करू शकता, नाही वापरला तरी चालेल. तेल टाकून घेतलं, गरम झाल्यानंतर अशा पद्धतीने गोळे त्यात सोडून घ्यायचे. एवढे छान भजी होतात ना, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. चवीला एकदम उत्तम लागतात आणि हिवाळ्या स्पेशल तर झालेच पाहिजे भजी. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.